तारावाला सिग्नलची इथं मित्रांनो बघू शकता. तुम्हाला जर घरी आंघोळ करायची नसेल तर इथं स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तुम्हाला जर आंघोळ करायची असेल तर नक्की या तुम्ही. तारावाला नगर सिग्नलच्या पुढं ही स्थिती आहे मित्रांनो. इथं ड्रेनेज सिस्टीम पूर्ण फेल झालेली आहे. लवकरात लवकर या आंघोळीचा आस्वाद घ्या मित्रांनो आणि तृप्त होऊन जा तुम्ही. कुंभमेळ्यात तुम्हाला ज्या स्नानाचं तुम्हाला पुण्य भेटणार नाही ते नाशिकच्या खड्ड्यामध्ये तुम्हाला आंघोळ करून तुम्हाला ते पुण्य भेटेल मित्रांनो. तुम्हाला सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जेवढं पुण्य भेटणार नाही 2027 साली, तेवढंच नाशिकच्या खड्ड्यामध्ये तुम्हाला जो पूल साचलेला आहे त्या पुलामध्ये तुम्हाला आंघोळ करून तेवढं पुण्य भेटेल मित्रांनो. बघू शकता कसं छान असं पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यातून जे नागरिक आहे नाशिकचे त्यांची काढताना कशी घालमेल होत असेल तुम्ही समजू शकता. तुम्ही जर गाडी चालवत असाल, छोटी तुमची टू व्हीलर गाडी असेल, तर अशा या खड्ड्यामधून गाडी काढणं म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही साबण घेऊन या आणि त्याच्यानंतर टॉवेल घेऊन या, सगळं आंघोळीचं साहित्य घेऊन या आणि या नाशिकच्या खड्ड्यामध्ये आंघोळ करून तुम्ही पुण्य कमवा. तुम्हाला जेणेकरून कोणतीही बाधा होणार. पुन्हा एकदा मित्रांनो अमृतधाम लिंक रोडवर आलेलो आहे. अमृतधाम गंगापूर मखमलाबाद लिंक रोडवर आलेलो आहे. बघा इथं तर इतका छान पूल आहे, इतका जबरदस्त. इथलं वातावरण पण इतकं सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हा नाशिकचा जो रस्ता आहे लिंक रोड, तर तिथं हा पूल साठलेला आहे. इथं पण तुम्ही आंघोळ करू शकता. तुम्हाला जर तारावालाचा जर स्पॉट आवडत नसेल तर इथं पण छान असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण. तुम्हाला कुठं जायची गरज नाही फिरायला. तुम्हाला लोणावळा जायची गरज नाही, तुम्हाला त्र्यंबक जायची गरज नाही, तुम्हाला कोणत्या फार्म हाऊसवर जायची गरज नाही. तुम्हाला फक्त यायचंय नाशिकमध्ये साठलेल्या रस्त्यांवर जे खड्ड्यावर पाणी आहे, खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी आहे, त्यामध्ये तुम्हाला यायचंय आणि तुम्ही तृप्त होऊन जाणार. अशा पद्धतीचं तुम्हाला नयनरम्य सोहळा पाहायला भेटेल मित्रांनो. व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ. धन्यवाद.